सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती आणि त्यानंतर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये अतिशय चांगली लढत रायगड आणि ठाणे। मात्र यानंतर आपण मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत। ओव्हर टू कुणाल दाते सर। प्यारी हल्का सा बेस कम करे। बैक टू क्रिकेट नाउ। दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए किरण पवार और रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल। खेल की शुरुआत होने जा रही है। स्वागत है आप सभी का लेट महेंद्र दाता चषक। ये मुकाबला दोनों में से विजेता टीम को या तो 10 लाख दिलाएगा या तो 5 लाख दिलाएगा। खेल की शुरुआत होती भी रिमाइंड यू ट्राइडेंट ठाणे द कैप्टन प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार won the toss and elected field first. Invite Parveen 11 Khargar Raigar bat first. खेल की शुरुआत होने जा रही है। बॉलिंग के लिए खालिंग एक्सप्रेस और प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार मोर्चे पे लगाए गए। देखना है, बड़ा मैच है। क्या किरण पवार पिछला सब कुछ भुलाकर नए सिरे से पलटवार करते या नहीं। देखिए बहुत ही ऊंचे क्लास के बैट्समैन है। हालांकि उनके लिए महेंद्र दादा चषक इतना अच्छा नहीं रहा, लेकिन क्लास कभी भी नहीं मरता है। क्लास इज परमानेंट। प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार लोधा सिटी एंड से जाते हुए किरण पवार के लिए राइट आर्म ओवर द स्टंप्स। पहली गेंद फुल टॉस ड्राइव किया, कवर्स में कोई रन नहीं। देखिए कुणाल सर, पूरे इस लेट महेंद्र दादा चषक में डिस्ट्रिक्ट फॉर्मेट में विवेक शेलार ने कमाल की बॉलिंग की है। पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्याला दिशा दिली। नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल किरण पवारचा। त्याच्या बॅट मधून धावा पाहिजेत रायगड टीमला, कारण मगाशी उस्मानने सांगितलं किरण पवार जर 2 ओव्हर आमच्या या मॅच मध्ये टिकला तर धावा होतील। विवेक शेलार इस मर्तबा पड़ गया, ड्राइव है, ऑन द राइज खेला है, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती हुई। बहुत ही जबरदस्त शॉट किरण पवार के बल्ले से 4 रन। आणि हे चॅलेंज स्वीकारले आता किरण पवारने या मॅच मध्ये। पहिला वार थोडासा बॉल पुढे पडला होता, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा इनकटर बॉल होता आणि त्याला बरोबर इनफिल्ड म्हणजे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह दाखवत असताना हा चौकार इथे सजवलाय। मुंबईचा मरीन ड्राइव्ह आणि किरण पवारचा कव्हर ड्राइव्ह नक्कीच खूपच देखणा होता। काय फटका इथे सजवला, लाजवाब कव्हर ड्राइव्ह। 2 फिल्डरच्या मधून जमिनीला अक्षरशः घासत पुसत चाटत बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि खातं उघडले किरण पवारचं। क्या कहा है कुणाल सर आपने। मुंबई का मरीन ड्राइव और किरण पवार का कवर ड्राइव। एलिगेंट स्ट्रोक प्लेड बाय किरण पवार। चौके से खाता खुला है, किरण पवार का खाता खुला है खारगर रायगढ़ का। परवीन पाटिल सेठ इस वक्त ऑनलाइन है, उनका भी हार्दिक स्वागत है। सुरेश राणा जी ऑनलाइन है, उनका भी हार्दिक स्वागत। इस मर्तबा खड़े खड़े गेंद को खेला है, गजब का शॉट, बैक टू बैक दूसरा चौका। और जितनी गलती उन्होंने पहले मैचेस में की थी, उनके कप्तान को पूरी भरपाई देते हुए बोले तैसा चालले त्याची वंदावी पाऊले असं म्हणतात। आणि नक्कीच उस्मानला देखील वाटलं असेल, आपण जे बोललो मगाशी की कुठेतरी किरण पवारची बॅट चालली पाहिजे आणि त्याच्याच उक्तीप्रमाणे त्याच्या बोलण्याप्रमाणे किरण पवारची बॅट आता सुरू झालेली आहे। 2 चौकार, परत एक वेळा इनफिल्डच्या वरून पॉवर प्ले सुरू आहे। पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलत असताना किरण पवारचा दुसरा वार किरण पवारच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार। रायगड प्रीमियर लीग मध्ये कार देखील त्याने जिंकलेल्या, अख्खा देशामध्ये जाऊन देखील मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅटरचा किताब मागील हंगामात त्याने घेतलाय। विवेक शेलार इस मर्तबा यॉर्क कराने की कोशिश, टर्न करना चाहते थे, वहां पर सवाल जरूर पूछा था लेकिन अंपायर सहमत नहीं। 2 चौके लगे तो अयूब शेख को लॉन्ग ऑफ बाउंड्री पे भेजा है। पलटवार तर नक्की होईल, कारण हा जो सामना आहे हा सामना नक्कीच एकतर्फा राहणार नाहीये। आता या मॅच मध्ये क्रुशियल मोमेंटला हे दोन्ही संघ आलेले आहेत। महत्वाचं काय
की हा जो सामना आहे हा सेमी फायनलचा सामना आहे. इथे जर तुम्ही पराभूत झाले घरचं तिकीट पक्क आहे. इथे जर तुम्ही जिंकलात तर फायनल खेळण्याची संधी मुंबईच्या विरुद्ध तुम्हाला मिळेल. आणि त्याचमुळे स्वर्गीय महेंद्र दादा चषक आता चर्चेमध्ये आलाय आणि या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आदरणीय दीना पाटील साहेब. एक दिलदार असं व्यक्तिमत्व ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते. विवेक इस मर्तबा खींच के मारा है लेकिन पीछे प्रोडक्शन है, कंट्रोल पुल शॉट, थोड़ा फंबल किया है और यहाँ पे अंपायर चले तीसरे अंपायर की तरफ. सुनील गावस्कर ने कहा था कि नेवर टेक अ चांस ऑन मिसफील्ड, नेवर टेक अ रन ऑन मिसफील्ड. नेवर टेक रन ऑन मिसफील्ड एकदम बरोबर त्यांनी सांगितलं होतं. आणि उस्मानची शरीरयष्टी तुम्हाला सगळं काही सांगून जाते. तो डगआउटच्या दिशेने मंद मंद पावलाने चालत सुटलाय. कारण ऑलमोस्ट प्रत्येक खेळाडूला माहिती असतं आपण किती डिस्टन्स कव्हर केलंय. परंतु उस्मान एक चांगला रनर आहे, परंतु तरी देखील प्रथम दर्शनी असं वाटतंय की कुठेतरी त्याची विकेट धोक्यात आहे. परंतु शेवटी निर्णय येईल आणि तो निर्णय आलेला आहे OUT आउट. बड़ा झटका लगता हुआ कप्तान उस्मान पटेल. क्या टेलीकास्ट है, वंडरफुल टेलीकास्ट 70-70 का. उस्मान पटेल गोल्डन डक पे आउट होके जा रहे हैं. दिस इज द बिग विकेट. भले से ये विकेट प्रिंस ऑफ भिवंडी के खाते में नहीं गई है लेकिन उन्होंने कमाल के थ्रो पे बेल्स गिरा दी थी. यस अंपायर स्प्रे. 9 रन 1 विकेट कमाने के बाद विदाउट फेसिंग बॉल इथे उस्मान आउट होतोय. नक्कीच एक मोठा धक्का इथे बसल्याने डायमंड डकचा शिकार तो ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. त्या अगोदर किरण पवारने 2 खणखणीत चौकार मारलेले आहेत. ओंकार पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. एका सामन्यामध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली. ओंकारने जीवितने 2 मॅच मध्ये चांगली कामगिरी केली या टीमसाठी आणि त्याच्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्या नजरा आता खेळलेल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यांच्या नजरा, ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या नजरा आता सध्या या स्वर्गीय महेंद्र दादा चषक आणि दीना पाटील साहेबांच्या आयोजनावर खेळलेले आपल्याला पाहायला मिळतील. 9 रन 1 विकेट गंवाने के बाद हाई वोल्टेज सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ दोनों दिग्गज टीमों के बीच में. विवेक शेलार लंबे रनअप से जाते हुए चार्जिंग फ्रॉम हियर, फुल टॉस गेंद, बॉलर बैक ड्राइव तेज निकल गई है. अयूब रोकने की कोशिश कर रहे हैं और रोका भी है पैरों से. लगभग अपने टीम के लिए 2 रन बचाते हुए अयूब शेख. एक्सलंट फील्डिंग. उंचीचा चांगलाच फायदा मिळाला अयूबला. ते डिस्टन्स त्याने कव्हर केलं. लॉंग ऑफ पासून लॉंग ऑन पर्यंत धावत जात असताना बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. सरळ बॅटने हा फटका सजवला होता आणि तिथे आपण पाहिलं की एका फिल्डरला बीट केलं. त्याच्यानंतर दुसरा फिल्डर अयूब धावत सुटला. आणि अयूब फुटबॉल देखील चांगला खेळत असावा लहानपणी असं वाटतंय. ज्या पद्धतीने त्याने बॉलला आतमध्ये ढकललं, धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी 2. पहिलं षटक इथे संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम प्रवीण 11 रायगड धावा झाल्यात. 1 फलंदाज बाद 11. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर आहे. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. गोरसईचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सुदेशजी उर्फ अण्णा गायकवाड साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच गोरसई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुभाषजी केणे साहेब आपलंही हार्दिक स्वागत आहे. तसेच युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख कल्पेशजी केणे साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि समीर राणे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. युवा सेना पदाधिकारी आपलं सस्नेह मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. मान्यवर से मंच पूरी तरह भरा हुआ है. अभी अभी जो बंटी ट्रॉफी हुई उसके बंटी पाटिल भी हैं और साथ ही साथ महाराष्ट्र की गोल्डन जूरी सदा पाटिल और बाला पाटिल कई मान्यवर हैं. देखिए पहले ओवर की समाप्ति के बाद हम देखते हैं तो पहले ओवर में मैच दोनों तरफ है. जहां तक रनों का ताल्लुक है अच्छे रन बनाए लेकिन ट्राइडन ठाणे ने बहुत कीमती विकेट हासिल की उस्मान पटेल की. इस मरतबा गेंद को खेल दिया आउटफील्ड में लेकिन देखना है बीमर. नो बॉल. तुरंत ही
मेरे ख्याल से फील्डिंग साइड ने रिव्यू लिया है यहाँ पर। फुल टॉस बॉल होता सुलतानचा आणि बीमर घोषित केला होता ऑनफील्ड अंपायर्सनी आणि ते डीप मध्ये झेले टिपलाय आणि त्याच्यामुळे आता DRS चा वापर करण्यात आलाय। 2 रिव्ह्यू तुमच्याकडे आहेत, त्याचा वापर इथे होईल। ये मुकाबला जीतने वाली टीम को या तो 5 लाख या तो 10 लाख देगा, क्योंकि ये ग्रामीण धनवान का शो है। देखिए कुणाल सर, थाना रायगढ़ के कई मैचेस हमने देखे, वो नुमाइशी मैच थे। ये तो शेरों की लड़ाई है, ये हाई वोल्टेज सेमीफाइनल है और दोनों टीमें बहुत ही जबरदस्त तैयारी के साथ आई है। नो बॉल आहे, बीमर आहे। ऑनफील्ड अंपायरने जो निर्णय घेतला होता तोच योग्य आहे। एक रिव्ह्यू लॉस्ट केलाय, एक रिव्ह्यू गमावलाय आता फील्डिंग साइडने म्हणजे ठाणे टीमने। आणि हे दृश्य कमरेपेक्षा जास्त उंचीने हा बॉल डिलिव्हर्ड केलाय सुलतानने आणि अगदी आपण पाहतोय कोपऱ्याच्या लेवलला, छातीच्या लेवलला हिटिंग द रिब केज म्हणजेच छातीच्या पिंजऱ्याच्या दिशेने तो बॉल होता। नो बॉल आहे, +1 अशा 2 धावा ऍड होतील, 13 धावा झाल्यात। इंजिनियर आदेश पाटील सारंगाव साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे। तदनंतर पिंपळनेरचे समाजसेवक हनुमान पाटील साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत। ओव्हर टू कॉम्बॉक्स। चला नो बॉल दिलाय पंचांनी, खेळ सुरू ठेवा। नो बॉलचा इशारा आलाय आणि त्याच्यामुळे आता फ्रीट असेल नेक्स्ट बॉल। 2 धावा ऍड होतील टीम प्रवीण 11 रायगढ़च्या खात्यात। धावा झाल्या 13। ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा। किरण पवार के पास बहुत अच्छा मौका आया है क्योंकि फ्रीट है और सामना करने जा रहे हैं किरण पवार। स्वागत है आप सभी का। ग्रामीण धनवान ने धनराशि शो आप तक लाया है। खेल की शुरुआत होती हुई स्विंग के सुल्तान खान किरण को गेंद को लॉब कर दिया है सीधा स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ पे, पहले बाउंस पे तीर की मानिंद 4 रन। फ्रीटचा चांगला फायदा इथे घेत असताना ऑन साइडला न खेळता बरोबर बॉलच्या लाईन मध्ये येत असताना मिड ऑफ आतमध्ये आहे, वाईडिश ठेवलाय थोडासा फिल्डर, त्याचा फायदा इथे उचलला आणि समोर लॉंग ऑफला हा चौकार वसूल केलाय किरण पवारने। या मॅच मध्ये त्याची बॅट बोलते, धावा येत आहेत प्रवीण 11 खारघर साठी। सुल्तान की गेंद आरे बल्ले से गेंद को खेला है, डीप वाइडिश मिडॉन में गेंद को उठाया, 1 रन आता हुआ। आज अब लग रहा है मैदान में किरण पवार बल्लेबाजी कर रहे हैं। नक्कीच या मॅच मध्ये महत्व आहे की कोण जिंकेल, कुठला संघ जिंकेल। आपण पाहिले साखळी फेरीमध्ये हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात आले, त्यावेळेला ठाणे संघाने बाजी मारली होती। सुल्तान खान इस मर्तबा बेहतरीन लॉफ्टेड ड्राइव, ओवर गोज द कवर फॉर 4। व्हाट अ ग्रेट शॉट, सुपर्ब टाइमिंग फ्रॉम ओमकार पाटील। सुलतानने फुल टॉस ने सुरुवात केली आणि निरंतर फुल टॉस बॉल येतात आणि त्याच्यावर टोल वसूल होत आहेत। ज्या पद्धतीने ड्राइव्ह मारलेले आहेत, किरणने याच्या अगोदर मारला, यावेळेला आता बरोबर ओमकारने दिशा दिली आणि शॉट कव्हर आतमध्ये त्याच्या डोक्यावरून फक्त दिशा देत असताना पॉवर प्लेचा सर्वोत्तम वापर इथे सध्या सुरू आहे। धावा मिळताना दिसतील या चौकाराच्या मदतीने। स्कोर बोर्डवर धावा आहेत 22 धावा। Just overhead of the cover fielder for 4. Delightful stroke played by ओमकार पाटिल। पटकी भी गेंद कट करने की कोशिश बल्ले के करीब से गई थी, वहां पर अतिरिक्त उछाल था। आता टप्पा सापडला आणि ज्या वेळेला टप्पा सापडतो त्यावेळेला सुलतानचे असे बॉल उसळतात, त्याच्या खांद्यामध्ये ती ताकद आहे की वेगवान गोलंदाज आहे सुलतान। डॉट बॉल। इस मर्तबा आड़े बल्ले से खेलने की कोशिश, गेंद फ्लाई स्लिप में गई है, रन आता हुआ वहां पे 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 23 रन। अच्छा टोटल हम कहेंगे। नक्कीच चांगली धावसंख्या 23 धावा झालेल्या। स्टंप मध्ये एक माईक लावण्यात आलेला आहे, त्याचा देखील आवाज प्रेक्षक ऐकतात। त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या देखील तुम्ही तो आवाज ऐकाल आणि वेगवेगळे आविष्कार आता 70-70 स्पोर्ट्स कडून तुम्हाला पाहायला मिळतील। सुल्तान, ओ अच्छी गेंद। अब की बार कठिनाइयों में डाला था वहां पे किरण पवार को, थोड़ा लेट रिवेट रहा था ड्राइव लगाने के लिए। तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय, पॉवर प्ले समाप्त। धावा झाल्या 23, एक फलंदाज बाद। जाऊया परत एक वेळा राजेंद्र पाटील सर यांच्याकडे।
या ठिकाणी इंजिनियर आदेश पाटील सारंगाव यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. पंकजी घरत साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचे. आदेश पाटील पेशेने इंजिनियर आहेत सारंगावचे, त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. तदनंतर पिंपळनेरचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक हनुमान पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान पंकजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. ॲडव्होकेट सुशांत शाहू सरांना विनंती करतोय की व्यासपीठावर स्थानापन्न झालेले गोडसळ गावचे विद्यमान सरपंच सुदेश उर्फ अण्णा गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. ओमकार युवा सेवा संस्थेचे सल्लागार आहेत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी हनुमान पाटील साहेब पिंपळनेर यांना सन्मानित करतोय. Change in bowling now. Vivek Shillar brought the big bird of Wall, Kaushal Patil. End of the second over, 23 for the loss of 1 wicket. आणि ग्रामीणच्या सेमी फायनल मध्ये त्याने 5 कंप्लीट केला होता. 5 विकेट पंजा त्याने उघडला होता. त्याच्या अगोदर देखील त्यांनी 2 विकेट घेतले होते क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आणि त्याच्याचमुळे त्यांचा संघ मानकोलीच्या विरुद्ध फायनल मॅच मध्ये आज या क्रीडांगणावर खेळण्यासाठी सज्ज होईल. परंतु त्याच्या अगोदर ठाणे जिल्ह्याकडून तो आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. Kaushal Patil goes to Kiran Pawar, hits very nicely in the gap. Juicy off volley through the covers. Fantastic shot, 4 runs. ओमकार पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आला. किरण पवार नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि ओमकारने बरोबर इनफिल्डच्या वरून परत एक वेळा थ्रू दी कव्हर्स हा फटका सजवलाय. थोडासा शरीरापासून दूर खेळतो ओमकार, परंतु त्याच्या फटक्यामध्ये ती नजाकत, ताकद आणि टायमिंग या तिन्ही गोष्टींचा मिलाफ आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यासाठी ओमकार जाणला जातो. मी मागे देखील उल्लेख केला होता, वीरेंद्र सेहवाग आणि के एल राहुलचा प्रचंड मोठा चाहता आहे हा खेळाडू आणि तशीच बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. Kaushal Patil goes to Omkar, try to improvise the stroke. Well follow from Kaushal, dot ball and there will be no runs. मग याच्याकडे देखील तो एक्सप्रेस बॉल आहे कौशल, कारण पंजा उघडलाय मागच्या सेमी फायनल मध्ये ग्रामीण गटामधून आणि याच्याकडे उंची चांगली आहे, वेग चांगला आहे, खांद्याचा वापर चांगला करतोय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बीट केलाय फलंदाजाला. Kaushal Patil. This time a good looking on drive. Ball is traveling to deep mid wicket. Find the fielder in deep and finally batsman gets another single. चांगलं कमबॅक. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्याच्यानंतर मात्र सिंगलने धावा येतात. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28-28, एक फलंदाज बाद आणि त्याच्यामध्ये किरण पवारने आतापर्यंत 16 धावा केल्यात, ओमकारने 11 केल्यात. म्हणजे काय तर जोडी जमलीये, पार्टनरशिप बिल्ड होते. Kaushal misstepping, dead ball signal from umpire. You are watching the second semi-final in District Cricket Plus, late Mahendra Dada Patil Cup between Trident Thane and Parveen 11 Khargar Raigar. Kaushal, right arm over the stumps. Goes to Kiran, hits in the air. There is the fielder in deep. Yes, and finally Kiran Pawar on his way. गतीने फसवलंय किरण पवारला आणि डोकं वर गेलं. ज्यावेळेला स्ट्रोक तुम्ही खेळता डोकं स्थिर पाहिजे. जसा फटका बसला त्याच वेळेला किरणला माहित होते की आता आपलं काम झालंय आणि याच्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप, बॅट जशी फिरली डोकं वर गेलं. स्थिर पाहिजे असतं डोकं ज्यावेळेला तुम्हाला डिस्टन्स मिळतं. फटक्यामध्ये ताकद जोकावी लागते आणि किरण पवारचा हा फटका साइड अँगलने सध्या दाखवला जातोय. त्याचा फटका तो फसलाय आणि त्याचमुळे तो बाद होतोय. ताकत भी कम थी, शॉट के पीछे थोड़ा अधूरे मन से ड्राइव को लगाया था. आधा अधूरा शॉट हो, आधा अधूरा प्यार हो, आधा अधूरा ज्ञान हो या आधा अधूरा डॉक्टर हो, सब नाकामी की या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आर के बिल्डरचे अर्थातच
आरके बिल्डर एंड डेवलपर के सुपरस्टार सुधीर मात्रे साहब का आगमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत, वेलकम वेलकम वेलकम। साथ में सम्मानीय सम्राट खासदार के सपूत सुमित कुमार मात्रे साहब भी हमसे जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है, वेलकम। या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झाले, ज्यांचं नुकतंच आगमन झालं असे सुधीर शेठ म्हात्रे, आरके बिल्डरचे प्रोप्रायटर, एक नामांकित उद्योगपती आणि गुंदवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच युवा नेता सुमित सुरेश म्हात्रे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। ओव्हर टू सिद्दीक बाबे सर। सूरज पाटिल को जड़ में गेंद, बढ़िया सोच की गेंदबाजी, नए बैट्समैन के फुटवर्क को चेक किया था, बल्ले की जड़ से खदेड़ा था, शॉर्ट पॉइंट पे 1 रन। भरपूर मान्यवर सातत्याने दिना पाटील साहेब यांच्या शोला भेट देत आहेत, त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आपण पाहताय स्वर्गीय महेंद्र दादा चषक, तेवढंच मोठं कर्तृत्व आणि दातृत्व होतं महेंद्र दादा यांचं। आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिना पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय। गेले कित्येक वर्ष 2008 पासून ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते। मागील हंगामामध्ये तर कोणती प्रवेश फी न घेता 12 बाईक आणि रेफ्रिजरेटर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आले होते। असं हे व्यक्तिमत्व आहे दिना पाटील आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन। एक सिंगल आली आहे, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29 धावा 29। कवर को पीछे किया है और सर्कल में बुलाया है लॉन्ग ऑफ को, कौशल पाटिल ओमकार पाटिल के लिए। अपर कट करना चाहते थे, अतिरिक्त उछाल था, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन और आता हुआ स्कोर में स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन, 30 रन 2 विकेटों के नुकसान पे। ओव्हर नंबर 3 रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीम कडून। DRS चा वापर, देखना है कि फील्डिंग साइड ने अंपायर के फैसले को चैलेंज किया है और फील्डिंग साइड का ये दूसरा रिव्यू है। वाईट बॉल आहे, दोन्ही रिव्ह्यू गमावलेले आहेत आता फील्डिंग साइडने। याच्या अगोदर देखील तुम्ही एक रिव्ह्यू घेतला होता, तो देखील लॉस्ट होता आणि आता देखील रिव्ह्यू गमावलाय। त्याच्यामुळे आता इथून पुढे अंपायर लक्षात घ्या, फील्डिंग टीम कडे रिव्ह्यू नाहीये। वाईट बॉलचा निर्णय दिलाय। एकच लाईन वाईट बॉल आहे। टीव्ही अंपायर शशी साडम आणि रुपेश सावंत यांच्या माध्यमातून हा निर्णय आलेला आहे, वाईट बॉल। ऑन द लाईन वाईट ठेवण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे ऑन द लाईन देखील वाईट बॉल आहे। ते एकच लाईन आहे, वाईट बॉलचा निर्णय आलेला आहे, त्याच्यामुळे DRS गमावलेले आहेत। आता तुमच्याकडे DRS नाही आहेत। वाईट बॉलसह आता धावा वाढतात, धावा झालेल्या 30। तीसरे ओवर का खेल चल रहा है, रन बने 30 विकेटें गिरी है। 2 हाई वोल्टेज सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ रायगढ़ बनाम थाने के बीच में। सेकंड सेमीफाइनल है, ट्राइडेंट थाने वर्सेस परिमेन 11 खारगर रायगढ़ के बीच। टॉस को जीता था ठाणे ने, पहले रायगढ़ को बल्लेबाजी की दावत दी थी। गेंदबाजी करें कौशल पाटिल, सामना करेंगे ओमकार पाटिल। ऑफसाइड में एक कॉर्डन है विकेटों के पीछे। ओमकार को ड्राइव करते हुए अब जाकर अयूब ने गेंद को उठाया है, मिसफील्ड और 2 रन पूरे।
इथे फायदा झालाय. मिसफिल्डचे 2 धावा मिळाल्यात. मग अशी उस्मानच्या वेळेस तो फायदा झालेला नव्हता. उस्मान धावबाद झाला आणि त्याच्यानंतर आता कुठेतरी 2 धावा वाढतायत. टीमची धावसंख्या 32-32. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम प्रवीण 11 खारघर रायगड धावा झालेल्या आहेत 32. चलते राजेंद्र सर के पास. धन्यवाद सिद्दीक भावे सर. यानंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. समीर राणे साहेब युवासेना पदाधिकारी कोणगाव यांना आपण प्रथमतः सन्मानित करणार आहोत. ॲडव्होकेट सुशांत शाहू यांना विनंती करतोय की आपण समीर राणे साहेबांना सन्मानित करायचं आहे. कोणगाव अर्थातच युवासेनेचे पदाधिकारी आहेत. तदनंतर या ठिकाणी गोडसईचे प्रथम नागरिक तसेच विद्यमान सरपंच सुदेश उर्फ अण्णा गायकवाड यांचा स्वागत आणि सन्मान करतील उमाकांत ॲडव्होकेट सुशांत शाहू सरांना विनंती करतोय की आपण गोडसईचे सरपंच सुदेश अण्णा गायकवाड यांना सन्मानित करायचं आहे. मरता क्या ना करता कप्तान विवेक शेलार खुद आए हैं गेंदबाजी के लिए. तदनंतर गोडसईचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी केणे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचाही स्वागत आणि सन्मान करतील ॲडव्होकेट सुशांत शाहू. विवेक शेलार अच्छी गेंद बहुत अटपटे अंदाज से खेला था. टेंटेटिव पोस्चर सूरज पाटिल का. कमाल की तेज गेंद थी खालिंग एक्सप्रेस की. चांगला बाउन्स प्राप्त झाला आणि त्याचमुळे आपण पाहिलं की फक्त एकच धाव मिळताना दिसते. आमचे हे सर्वच मान्यवर खास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान दिना पाटील साहेब आणि त्यांच्या संपूर्ण संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून इथे केला जातो. आपल्या सगळ्यांचं या स्वर्गीय महेंद्र दादा चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. तदनंतर युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख कल्पेशजी केणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही स्वागत आणि सन्मान करतील देवानंद पाटील. विवेक शेलार ओमकार को स्विंग किया ऑन साइड में. ये भिंगड़ी है, भिंगड़ी शॉट है मिड विकेट बाउंड्री के ऊपर. 6 रन. व्हाट अ स्ट्रोक. बिलकुल भिंगडी आहे. काय फटका होता. बरोबर टायमिंग. बरोबर बॉलला फिरवलंय आणि ओमकार याच्यासाठी जाणला जातो. जसा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येत होता तसाच बॉलला बाहेरचा रस्ता दाखवला. ये इकडे चल तिकडे असा फटका होता आणि सरळ फेकला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी या षटकाराच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 39. जितनी तेज गेंद उतना तेज शॉट. आपकी बार फिर गेंद को फ्लिक कर दिया है. पीछे खिलाड़ी है. आपकी बार विवेक ने गलती नहीं की. पलटवार और आउट हो गए ओमकार. वार पलटवार इथे सुरू राहतील आणि त्यातल्या त्यात आपण पाहिले की कुठेतरी हल्ले प्रतिहल्ले देखील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जसा याच्या अगोदरच्या बॉलवर षटकार मारला त्याच्यानंतरच्या बॉलवर विकेट घेतली आणि डीप मध्ये चांगलं जजमेंट चांगला झेल टिपताना दिसला एवन पवन. फलंदाज बाद होतोय ओमकार पाटील. चांगला खेळत होता नो डाऊट. टीमची धावसंख्या तो आउट झाल्यानंतर स्कोर बोर्डवर 39. 39 धावा. wasn't a bad delivery और विवेक शेलार के सामने पिकअप शॉट खेलने की कोशिश थी. उनके पेस को यूटिलाइज किया था. कमाल का कैच एवन पवन का. विकेट नंबर 3 गिरता हुआ 39 के योग पर. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय धीरज भोईर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे. कारण पहिल्या दिवशी ज्यावेळेला धीरज भोईर या स्पर्धेमध्ये रायगड टीमच्या माध्यमातून खेळला तेव्हा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते की एक्झॅक्ट तो तर नवी मुंबईचा आहे मग रायगड टीम मध्ये का खेळतोय. तर एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू देखील खेळवण्याची मुभा तुम्हाला आहे आणि धीरजला त्यांनी ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून नक्कीच खेळवलेला आहे. आणि आता तो इन ऍक्शन असेल. दारावे गावचा खेळाडू नवी मुंबईचा खेळाडू रायगड टीम मध्ये खेळतोय आणि समोर आता गोलंदाज आहे प्रिन्स ऑफ भिवंडी खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार. विवेक शेलार धीरज को थोड़े अटपटे अंदाज से ऑफिस हिप्स टर्न किया वहां पे 1 रन. धीरज ने बॉलिंग बहुत जबरदस्त की है. लेट महेंद्र दादा चषक
डिस्ट्रिक्ट फॉर्मेट में. हो एक्झॅक्टली, यॉर्करचा चांगला प्रयत्न आणि त्याची रिदम खूप चांगली राहिली. परंतु सध्या आपण चर्चा करू त्याच्या बॅटिंगची. नुकताच आलाय पहिलाच बॉल, थोडासा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. बाउन्स चांगला प्राप्त केलाय विवेक शेलारने, सिंगल त्याने मिळवली आहे, खातं उघडलंय. 40 धाबा झाल्या, चौथं षटक सध्या सुरू आहे. उस्मान बोलला होता की 70-75 धाबा करायचे आहेत आम्हाला, त्या दिशेने नक्कीच त्या रन रेटने सध्या वाटचाल सुरू आहे. विवेक, सूरज पाटिल को तेज तर्रार गेंद बल्लेबाज को बीट करते हुए पहुंची विकेट कीपर के पास. भिवंडी तालुका में तेज गेंदबाजों में विवेक शेलार, पंकज, किरण, कासिम बाबू कई नाम है. फक्त लेग कटरच नाहीये तर इथे उंचीचाही चांगला फायदा घेतोय. बॉल आतमध्ये चांगला वळवतोय आणि स्पीड देखील होत आहेत. आणि रिदम पा विवेक शेलारची, एक चांगला गोलंदाज आहे या भिवंडीचा विवेक शेलार. विवेक शेलार अब की बार हुक करने की कोशिश, हुक किया भी, शॉर्ट फाइन लेग पे, फील्डर था, बल्ले पे पूरी तरह नहीं आई थी, ऊपर लगी थी, कोई रन नहीं. बढ़िया ओवर खत्म किया विवेक ने. 4 ओवर की समाप्ति, 40 रन, करंट रन रेट 10 का है. बचे हुए 3 ओवर में क्या होगा वो आइए सुनते उस आवाज से जो हर फॉर्मेट की सुपर से ऊपर आवाज है. मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते. उससे पहले हम चलते राजेंद्र पाटिल के पास. धन्यवाद सिद्दीक भावे सर. या ठिकाणी आरके बिल्डरचे मालक, एक प्रसिद्ध उद्योगपती, बिल्डर क्षेत्रामधील एक मोठं नाव सुधीर शेठ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे प्रणेते दीना पाटील साहेबांना विनंती करतोय, दीना पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. सुधीर शेठ म्हात्रे साहेब आरके बिल्डर प्रोप्रायटर आहेत, एक प्रसिद्ध उद्योजक. यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय दीना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. तदनंतर स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे सुमित शेठ सुरेश म्हात्रे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत गुंदवली आणि युवा नेता, भिवंडीचे खासदार आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र सुमित शेठ म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय. या स्पर्धेचे प्रणेते ओमकार युवा सेवा संस्थेचे अध्यक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रामीणचे समन्वयक दीना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मायेची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण राहावं असं हे सन्मान चिन्ह. आणि खासदार साहेबांनी जो लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे त्याच्याकरता 100 कुपन घेतलेले आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 40 धावा, 3 फलंदाज बाद, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 70 बनवू शकतात आणि कराव्या लागतील तर येईल मजा या मॅच मध्ये. 5वं षटक. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. ओमकार, पहिलाच बॉल, थोडीशी दिशा भरकटलाय असं पंच सांगतायत. वाईट बॉल +1, 2 धावा ऍड होतील प्रवीण 11 रायगडच्या खात्यात. धावा झाल्यात आता 42. ओमकार तारमारने ने मिला जुला परफॉर्मेंस दिया है. बहुत अच्छी हाइट है, अच्छी रफ्तार है. कभी उन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की है लेकिन कभी कभी अपने दिशा पे कंट्रोल नहीं रखा है. हो, लेदर क्रिकेटचा अनुभव आहे त्याच्याकडे, नो डाऊट एक मातब्बर खेळाडू आहे. आणि नक्कीच व्हरायटी पाहिजे या फॉर्मॅट मध्ये. जर तुम्हाला वाचून राहायचं असेल ऍज अ बॉलर तर तुमच्याकडे ती व्हरायटी पाहिजे. आणि ती व्हरायटी जर तुम्ही दाखवली तर मात्र मग बॅटर हावी होत नाही तुमच्यावर. पहिला बॉल खराब टाकलाय, वाईट बॉल आलाय आणि आता स्ट्रायकिंग एंडला सूरज पाटील. ओ, ही लाईन चांगली आहे, मिस केली आहे सूरजने. ही खासियत आहे, ही व्हरायटी आहे या गोलंदाजाकडे. वेगवान तर गोलंदाजी करतो परंतु मध्ये काही कटरचा वापर त्याच्याकडे आहे आणि तो जर केला तर नक्की तुम्ही वाचू शकता या खेळपट्टीवर देखील. ग्रेट कमबॅक अराउंड द ऑफ स्टंप, फाइन डिलिव्हरी. 42, 42 धावा स्कोर बोर्डवर आहेत. ओव्हर नंबर 5चा खेळ सध्या प्रगती पथावर. मजा येईल या मॅच मध्ये. 70-75च्या आसपास जर टार्गेट सेट झालं मग सामना बनेल, मग ती लढाई पाहायला मिळेल. ठाणे विरुद्ध रायगड असा हा सामना आहे. 2 जिल्ह्यांचे मैत्रीपूर्ण संबंध क्रिकेटच्या माध्यमातून इथे जोपासले जातात आणि जोपासले गेलेले आहेत. बाउन्सरचा वापर, हुक शॉट, हुक करत असताना धावा बुक केल्यात. 6 धावा मिळतील. षटकार. कमाल का शॉट. इतना आसान भी नहीं रहता है. गेंद बहुत तेज थी लेकिन पीछे रखी हुई गेंद थी. ये देखिए बहुत जल्दी पढ़ लिया था, ऑफ स्टंप के बाहर से हुक किया था गेंद को. कमाल का टाइमिंग, कमाल का
ताकत थी शॉट के पीछे, स्क्वायर लेग बाउंड्री के पीछे 6 रन, मच नीडेड बिग शॉट. फांदी तोड षटकार आहे, झाडाची फांदी तोडली तिथे. जसा शॉर्ट बॉल पडला, हुक शॉट, आणि तिथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झाड आहे, त्याची फांदी तोडून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. काय ताकद होती, काय फटका होता, अक्षरशः आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार आहे. 6 धावा मिळतील. क्या कमाल का आकलन किया आपने. दरख्तों के झुंड में शाखों को तोड़ती हुई गेंद नीचे आई थी. 6 धावानंतर आता दबाव परत एक वेळा ओमकार या गोलंदाजावर आहे. आणि आता टीमची धावसंख्या 48 धावा झाल्या. तुम्ही पाहताय स्वर्गीय महेंद्र दादा चषकाचं आयोजन दीना पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी. दिलदार असं व्यक्तिमत्व, दातृत्व मोठं असलेलं व्यक्तिमत्व. आतापर्यंत 3 सेवाभावी संस्थांना, अनाथ आश्रमांना त्यांच्या माध्यमातून 25-25 हजार रुपयाचा धनादेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. पुढचा बॉल ओमकारचा, यावेळेला फ्लाय स्लिप मध्ये झेलचा प्रयत्न झालाय. तिथे सुलतान आहे, झेल टिपलाय का याच्याविषयी थोडीशी शंका मनात आहे बॅटरच्या, आणि त्याचमुळे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. कॅच चेक केला जाईल. सुल्तान खान अपने आप को झोंक दिया है उन्होंने. कमाल का एफर्ट रहा है सुल्तान खान का. बीपीएल में भी इसी तरह का एक कैच पकड़ा था उन्होंने. तीसरे अंपायर की मदद ली गई है. दूध का दूध और पानी का पानी. एफर्ट तो बहुत अच्छा रहा है वहां पे सुल्तान खान का. स्वागत है आप सभी का. ग्रामीण धनवान, साथ ही साथ ओमकार युवा सेवा संस्था के अध्यक्ष दीना पाटिल साहब की तरफ से. दूसरा सेमीफाइनल मुकाबला चल रहा है. पहला सेमीफाइनल जीतकर रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर मुंबई महामुकाबले में पहुंच चुकी. वहां पर बल्लेबाज सूरज पाटिल का भी कलेंजा हलक में आ गया है. सभी की नजरें तीसरे अंपायर पर. आज मंच मान्यवरों से भरा हुआ. आरके बिल्डर के सुपरस्टार सुधीर मात्रे साहब हैं. आरके में जाइए, घर और वेयर हाउस खरीदिए और बेफिक्र हो जाइए. सुमित कुमार मात्रे साहब हैं, सम्मानीय खासदार के सपूत. अन्य कई दिग्गज मान्यवर हैं. सभी का हार्दिक स्वागत. ओमकार युवा सेवा संस्था च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन अध्यक्ष संस्थापक दीना पाटील साहेब 2008 मध्ये या संस्थेची स्थापना त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. 2008 पासून समाज उपयोगी लोक उपयोगी कार्यक्रम ते सातत्याने करत आलेले आहेत. आणि आपण पाहिलंय शिर्डी पदयात्रा, पालखी त्यांच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित केली जाते. OUT आउटचा निर्णय आलेला आहे. वारकरी संप्रदायासाठी देखील त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. वारकरी संप्रदायाची तसेच वयोवृद्ध लोकांसाठी मोफत पंढरपूर वारी त्यांनी अनेक वेळा घडून आणलेली आहे. अन्नदान त्यांनी सातत्याने केलेलं आहे. आणि आपण पाहिले 300 ते 400 लोकांना त्यांच्या माध्यमातून तिरुपतीचं दर्शन विनामूल्य सहल त्यांच्या माध्यमातून घडवण्यात आलेली आहे. दरवर्षी रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर ते सातत्याने राबवत असतात. असे अनेक कार्य त्यांनी त्यांच्या लाईफ मध्ये त्यांच्या आयुष्यात केलेले आहेत. स्वर्गीय महेंद्र दादा यांना ते नेहमीच आदर्श मानत आलेले आहेत. आणि आपल्याच बंधूच्या पायावर पाय ठेवून, पावलावर पाऊल ठेवून त्यांनी देखील समाजसेवेचा तो विडा उचललाय. तो वारसा ते पुढे चालवतात. नक्कीच महेंद्र दादा आपल्याला सोडून गेल्यानंतर जी हानी त्यांच्या कुटुंबाची झाली आहे ती देखील भरून
न निघण्यासारखी आहे, परंतु दीना पाटील साहेब ज्या पद्धतीने कार्य करतात, एक वेगळंच कार्य समाजासाठी धावून येणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यातल्या त्यात क्रिकेट या खेळाची आवड, कबड्डी या खेळाची आवड, अशा अनेक आवडी त्यांनी जोपासलेल्या आहेत आणि त्याचमुळे हे जे व्यक्तिमत्व तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतंय हे खऱ्या अर्थाने एक वेगळं व्यक्तिमत्व आहे। महाराष्ट्र की गोल्डन जोड़ी है सदा पाटिल और बाला पाटिल, ग्रामीण धनवान दीना पाटिल के साथ। ओमकार, विकेट आली आहे, सुलतानचा झेल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कटचा अंदाज होता, जीवित मात्रेला बीट केलं, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय हा डॉट बॉल। ज्यादा जगह तो वहां पे मिली थी लेकिन गेंद थोड़ी अंदर भी कटी थी। देखिए जीवित मात्रे ने कल देर रात 39 रनों की बहुत बढ़िया बारी खेली थी। चांगला ऑफ कटर पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला, डॉट बॉल। स्क्वेअर कटचा अंदाज होता परंतु कनेक्शन नव्हतं बॅट आणि बॉल मध्ये, त्याचमुळे हा डॉट बॉल येतोय। धावा झाल्यात 48-48। टर्न अँड बाउन्स पडल्यानंतर कटरचा वापर, बोट चांगली फिरवली, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल। धीमा बाउंसर स्लो पॉइजन, बिल्कुल चेहरे के पास से जाती हुई गेंद विकेट कीपर के पास। एक्सलेंट बॉलिंग फ्रॉम तार मालिक। हीच खासियत आहे खेळाडूची। मागचा बॉल ऑफ कटर आतमध्ये आणला, हा बॉल स्लाइटली लेग कटर थोडासा वळला परंतु कोणालाच नाही कळला। चांगला डॉट बॉल, फुलर लेनचा बॉल होता, बॉटम हँडचा खूप चांगला वापर इथे पाहायला मिळतोय। बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं, ऑन साइडला दिशा दिली, सिंगल तिथे मिळते, लॉंग ऑनला अयूब आहे। या सिंगल नंतर ओव्हरची होते समाप्ती। या ओव्हर मध्ये आपण पाहतोय धावा जास्त खर्च झालेल्या नाहीयेत, एक षटकार जरूर आला। या ओव्हर मध्ये 9 धावा आल्यात आणि आतापर्यंत 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 49ला 4। परत एक वेळा जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर राजेंद्र पाटील यांच्याकडे। धन्यवाद कुणालजी दाते सर। यानंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय। गोरसाईचे शिवसेनेचे शाखा प्रमुख सच्चिदानंद केणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। ॲडव्होकेट सुशांत शाहू सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। गोरसाई गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख सच्चिदानंद केणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तदनंतर पुढील स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत। अर्थातच एकविरा केबल नेटवर्कचे मालक आणि कांब्याचे शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रदीप उर्फ पप्प्या भुई साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतोय ॲडव्होकेट सुशांत शाहू सरांच्या शुभ हस्ते। तदनंतर भादवड गावचे समाजसेवक नरेश तरे यांना सन्मानित करायचे। जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये। पहिलाच बॉल ऑन ड्राइव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, सिंगल तिथे मिळेल, अर्धशतक या सिंगल द्वारे आता पूर्ण झालेला आहे टीम प्रवीण 11 रायगढ़चं 50 धावा कंप्लीट। कुणाल सर एक बात तो मानना पड़ेगी कि विवेक शेलार ने कप्तानी बहुत अच्छी की है, बॉलिंग चेंजेस उन्होंने बहुत जबरदस्त किए। वो अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे विवेक शेलार, कमी वयामध्ये जास्त अनुभव घेतलाय क्रिकेटचा, लेदर क्रिकेटचा असो मग किंवा टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील त्याने मोठमोठ्या टीमचं प्रतिनिधित्व केलंय। बॉल हवेत आहे, परत एक वेळा फटका फसतोय, कव्हर पॉइंट मागे चाललाय, चांगलं जजमेंट, चांगला झेल तिथे, फलंदाज बाद योगेश भालेकरचा हा झेल। खराब शॉट वहां पर और बहुत बड़ी विकेट। धीरज भीड़ आउट होके जा रहे हैं। ये देखिए हेलीकॉप्टर खेलना चाह रहे थे, आगे रखी हुई गेंद थी, मोटा लीडिंग एज लगा और योगेश भालेकर को पता था कि ये कैच कितना इंपॉर्टेंट है। नो डाउट प्रत्येक कॅचचं महत्व आहे ज्यावेळेला ठाणे विरुद्ध रायगड हा सामना इथे रंगतो। ठाणे जिल्ह्याची कमिटी क्रिकेटच्या माध्यमातून जेही कमिटी काम करत असतात, मग भिवंडीची असेल, ठाणे जिल्ह्यासाठी असेल, त्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे।
ॲडव्होकेट सुशांत शाहू सरांना विनंती करतोय की गोरसईवरून आलेले समाजसेवक प्रकाशजी पाटील यांना सन्मानित करायचे. रायगड जिल्ह्याची कमिटी त्यांचं तेवढंच मोठं योगदान आहे. आय थिंक राकेश गायकवाड, प्रशांत खानावकर हे त्या कमिटीमध्ये आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष. आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये विनोदजी रतन पाटील साहेब हे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. याही परिसरामध्ये GCA BCA च्या कमिटी आहेत, तिथेही खूप चांगल्या पद्धतीने काम पाहिलं जातं. भिवंडी क्रिकेटचं केतन तरे असतील, सुजित तात्याशेठ पाटील असतील, यांचे योगदान क्रिकेटमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ठाण्याची कमिटी, तिथे मेघनाथ गोंधळे हे देखील अध्यक्ष म्हणून काम पाहतात. आणि त्याचमुळे जे हितसंबंध आहेत हे जोपासले जातात दोन्ही जिल्ह्यांचे. धावा झालेले आहेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर 50, अर्धशतक पूर्ण, 6वं षटक सध्या सुरू आहे. आणि क्रिकेटला झळाळी देण्यामागे अनेक मोठमोठ्या स्पर्धांचं तेवढंच मोठं योगदान आहे. रिदम मध्ये चुकला, मग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, आनंदवाडीची स्पर्धा असेल, त्याचबरोबर सुप्रीमो ट्रॉफी असेल, अशा ज्या स्पर्धा आहेत, ग्रामीण धमाका, बिग बॅश लीगच्या सगळ्या सिरीज असतील. आता त्यातल्या त्यात याही स्पर्धेची चर्चा होईल. स्वर्गीय महेंद्र दादा चषक एक वेगळा फॉर्मॅट, डिस्ट्रिक्ट निहाय फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये आणलाय. ऑन साइडला फ्लिक केलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, सिंगल तिथे मिळेल. सुमित ढोंगडे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. आणि त्यातल्या त्यात या स्पर्धांचं जे योगदान राहिलं टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये, ते सगळ्यात मोठं योगदान आहे ज्या स्पर्धांचा मी नुकताच उल्लेख केलाय. एग्जैक्टली और उसी की वजह से देखिए कि टेनिस क्रिकेट कितना ऊंचाइयों पे. एक्सेलेंट बॉलिंग फ्रॉम कौशल, लास्ट वन वाज टक्ड अवे ऑन द ऑन साइड फॉर 1. त्यातल्या त्यात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा देखील आहे, कारण 21वे पर्व येणाऱ्या 18 तारखेपासून ती स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. 2 मार्च पर्यंत तो क्रिकेटचा महासंग्राम रंगेल. पुढचा बॉल, पाय टाकलेला बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये लॉंग ऑन आहे, सिंगल तिथे मिळताना दिसेल. आता कुठेतरी धावा थांबल्यात रायगड टीमच्या. 70-75च्या आसपास टार्गेट सेट झालं, मग येईल मजा या महासंग्रामामध्ये. इसका कारण है कि बॉलिंग बहुत जबरदस्त हो रही है. तारमाले ने अच्छा ओवर किया और कौशल तो मानो बल्लेबाजों को जगह ही नहीं दे रहे शॉट लगाने के लिए. ही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली आहे, कारण त्याच्या अगोदर देखील त्याने 5 विकेट घेतल्या होत्या. ग्रामीण गटात यावेळेला बॉल हवेत आहे, ढगात लाइटिंग आणि बॉल क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तोच चंद्रमा नभात, बॉल गेला ढगात. हा येतोय षटकार. कमाल का स्ट्रोक. कल भी अच्छी बल्लेबाजी की थी सुमित डोंगड़े ने. आइए देखते हैं, ऑफ स्टंप के बाहर चले गए, गेंद को स्लॉक स्वीप किया, मैजिकल शॉट सीधा यशपाल माली मैजिक बॉक्स के सामने. चांगलं टायमिंग, भव्य षटकार. सुमित ढोंगडे 360 आहे रायगडचा. याने देखील रायगडचे 2 पर्व गाजवले होते रायगड प्रीमियर लीगचे, ज्याला मंगेश वाकडीकर हे कार्याध्यक्ष होते त्या स्पर्धेचे. आणि दोन्ही पर्वामध्ये त्यांनी मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक जिंकल्या होत्या. असा खेळाडू आहे सुमित ढोंगडे, मिस्टर 360 ऑफ रायगड. आणि त्याच्या बॅट मधून हा सिक्सर येतोय. त्याच्यानंतर किरण पवारने एक कार जिंकली, त्याच्यानंतर बंटी बद्रिकीने एक कार जिंकली आणि आता मयूर वाघमारेने ती कार जिंकली आहे मागील 3 हंगामात. पुढचा बॉल कौशलचा. एक वेगवान बॉल, अपील होते, स्ट्रॉंग अपील होती, स्पष्ट नकार दिलाय आणि बॅटला लागलाय असं दिसतंय. आणि त्याचमुळे आता इथे ओव्हरची होईल समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 59, 59 धावा. चलते हैं राजेंद्र पाटिल के पास. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. अपंग विकास महासंघाचे भिवंडीचे अध्यक्ष नरेश तरे साहेब भादवड गावचे समाजसेवक सुद्धा आहेत. मी विनंती करतोय की आपण पुढे या. मी नयन पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. भादवड गावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि अपंग विकास महासंघाचे भिवंडी तालुक्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान नयन पाटील करत आहेत. तदनंतर भादवड गावचे समाजसेवक विकास वाघ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विकासजी वाघ साहेबांना विनंती करतोय आपणही पुढे या. त्यानंतर दापोडे गावचे माजी सरपंच आदरणीय चिंतामण पाटील साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान करतील नयन पाटील. तत्पूर्वी आपण विकास वाघ साहेबांचं स्वागत आणि सन्मान करीत आहोत. त्यानंतर
चिंतामण पाटील माजी सरपंच दापोडे यांना सन्मानित करतील नयन पाटील आणि त्यानंतर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओमकार गोलंदाजीसाठी. ओ परफेक्ट यॉर्कर, भरपूर वेगाने भन्नाट वेग धारण केला, एक्सप्रेस बॉल, सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. डेथ ओवर में इससे अच्छी गेंद भी नहीं हो सकती है. क्या रफ्तार की गेंद की थी, बल्लेबाज को चारों शाने चित किया था, परफेक्ट, बल्ले के नीचे से निकल गई. नक्कीच याच गोष्टीचा उल्लेख आपण मगाशी करत होतो आणि ते व्हेरिएशन आहे या खेळाडूकडे. कटरचा वापर चांगला करतो, बाउन्सर टाकतो, वेगाने बॉल टाकतो, यॉर्कर आहेत. यावेळेला पाय टाकलेला बॉल होता, हवेत चाललाय, फिल्डर आहे तिथे, जजमेंट चांगलं आहे आणि झेल टिपला जाईल. सुलतानचा हा दुसरा सर्वोत्तम झेल आहे. फलंदाज बाद 59 या आकड्यावर 6वी विकेट गमावली आहे टीम प्रवीण 11 रायगढ़ ने. देखिए ट्राइडेंट ठाणे ने रफ्तार का कहर बर्पा किया है बल्लेबाजों पे रायगढ़ के. ये भी तेज गेंद थी, हालांकि ऑनसाइड में इम्प्रोवाइज शॉट खेलना चाहते थे, शफल किया था, गेंद ऊपर लगी, फ्लाई स्लिप में कोई गलती नहीं, दूसरा अच्छा कैच. रफ्तार की वजह से गेंद बल्ले पे नहीं आ रही है. दिस इज द फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग फ्रॉम ट्राइडेंट ठाणे, सुरेश राणा फैम टीम. 59 लॉस ऑफ 6 विकेट. 70च्या आसपास तिथे एक फाईट होईल. 70चा आकडा खूप महत्वाचा आहे. 70चं टेलिकास्ट देखील आहे आणि स्पर्धा आपण पाहतोय दिना पाटील साहेबांची आहे. श्री दिना पाटील साहेब समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी. भरपूर मोठं कार्य 2008 पासून जेव्हापासून ही संस्था त्यांनी स्थापन केली तेव्हापासून ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला आहे. ते फॉर्मॅट वेगवेगळे होते परंतु या वर्षी काहीतरी वेगळं या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. मागच्याही वर्षी फ्री एंट्री मध्ये 12 बाईक त्यांनी दिल्या होत्या, अनेक रेफ्रिजरेटर त्यांनी दिले होते उपविजेत्या टीम्सला. त्याच्यामुळे चर्चेमध्ये राहिली होती मागच्या वर्षीची स्पर्धा. या वर्षी तर एक वेगळंच आयोजन, दर्जेदार असं आयोजन त्यांनी केलंय. चेंज ऑफ पेस, आले आक्रमण, डीप मध्ये फिल्डर आहे, एका हाताने बल्ब काढण्याचा प्रयत्न, बल्ब निघालेला नाहीये, झेल सुटलाय परंतु प्रयत्न चांगला केला होता. मुंबईच्या क्रिकेटच्या भाषेमध्ये बल्ब काढणे असं म्हटलं जातं ज्यावेळेला एका हाताने असे काही झेल ब्लाइंडर टिपले जातात. कमाल का एफर्ट वहां पर पवन केने का. देखिए उनको पता था अगर वो कैच लेने जाएंगे तो हो सकता है बाउंड्री के पीछे चले जाए. ये देखिए स्लॉक किया था और क्या एफर्ट है वहां पे पवन का. बाउन्सर चा वापर परंतु कमी गतीने टाकलाय आणि अंपायरचा सिग्नल येतोय, हा वाईड बॉल असेल. 1 पदी ओव्हर हे सांगतात पंच. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 61. कुछ ज्यादा करने की कोशिश की थी वहां पर ओमकार ताड़मल ने, हालांकि बाउंसर अब सामने ही पटका था और गेंद टिप्पा खाने के बाद बहुत ऊंची गई थी. 61 रन. जीवित स्ट्राइकिंग एंडला. पाय टाकलेला बॉल फ्लिक केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल अडवला जाईल. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु थांबवलंय अक्षयने. सिंगल मिळते जीवितच्या खात्यामध्ये. या सिंगल नंतर धावा वाढतायत, धावा झाल्यात 62. 62. What a cricket going on the middle. Fine delivery from Omkar, equally played by Jivit Matre. Tucking dash ball, but equally stopped from the deep square leg fielder. 62 धावा. आतापर्यंत 6 फलंदाज बाद आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या सत्रातला. एक बिग हिट पाहिजे टीमला. ओ एक्सप्रेस बॉल, फुल टॉस होता, मिस केली लाईन. अंपायरचा सिग्नल येतोय, पायाच्या मागे लेग स्टंपच्या बाहेर आहे, वाईड बॉल मिळेल. 63 रन आता स्कोर बोर्डवर आहेत. पैक क्राउड अब धीरे धीरे श्री गुरुदत्त चौथा इरवा मानकोली पे नजर आ रहा है. सभी का हार्दिक स्वागत है दीना पाटिल साहब की तरफ से. ज्यादा तेज करने की कोशिश में भटके थे, अभी भी कंट्रोल बॉलिंग रही है. 2 गेंदें बची है और देखना है कि जो आकलन सर कुणाल दाते कर रहे हैं 70 का वो होता है या नहीं. तो प्रयत्न करायलाच पाहिजे. धावा झाल्या 63. पुढचा बॉल ओमकारचा. फुल टॉस होता, ऑन साइडला दिशा दिली आहे, हॅमर चांगला केलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एकदा मिळते, दुसरा धावेचा प्रयत्न, थ्रो येईल, एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या या सिंगल नंतर 64 धावा.
64। ये फर्क रहता है तेज गेंदबाज का। हालांकि तेज गेंदबाज की फुल टॉस को भी आप सामने इतने आसानी से नहीं मार सकते। 14 धावा त्याच्या स्पेलमध्ये त्याने खर्च केल्यात आतापर्यंत। दुसरं षटक तो टाकतोय। चांगली गोलंदाजी केली आहे ओमकारने। 2 विकेट त्याने घेतल्यात। 64 धावा, 6 फलंदाज बाद। शेवटचा बॉल या सत्रातला। ठाणे विरुद्ध रायगड अशी ही लढत आहे। हा बॉल परत एक वेळा लेग स्टंपच्या बाहेर। नियंत्रण नव्हतं, गतीने टाकण्याचा प्रयत्न। अंपायरचा सिग्नल वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल। मैच अगर कट टू कट गया तो ये रन बहुत महंगे पड़ सकते हैं। लगातार कितने वो वाइड किया इस ओवर में? 3 वाइड कर चुके हैं ओमकार तारमाले। 3 वाईड बॉल, एक्स्ट्रा रन येत आहेत। या ओव्हर मध्ये धावा वाढत आहेत। धावा झाल्यात आतापर्यंत 65 धावा। एक चौकार टार्गेट 70चं, एक षटकार टार्गेट 72चं। अव्या किती धावा येत आहेत। चेंज ऑफ पेस, विकेट जर आली तर टार्गेट मात्र 66चं येईल आणि इथे टार्गेट सेट झालंय। 66 धावा करायचे आहेत सेकंड इनिंग मध्ये ट्रायडंट ठाणेला। ज्यावेळेला दुसरा डाव इथे सुरू होईल 66 लक्षाचा पाठलाग होईल। आणि त्याच्या अगोदर आता जाऊया मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत। जाऊया राजेंद्र पाटील सर यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद कुणालजी दाते सर। या ठिकाणी या स्पर्धेला ज्यांनी नुकतीच भेट दिलेली असे व्यासपीठावर स्थानापन्न झालेले वळगावचे माजी सरपंच तसेच जय श्रीराम डेव्हलपरचे प्रोप्रायटर इंद्रपाल भोईर साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे। तदनंतर संदीप पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख गुंदवली आपलंही मनपूर्वक स्वागत आहे। तदनंतर गंगामाता गुंदवली संघाचे कर्णधार 40+ संघाचे विनोदजी म्हात्रे साहेब आपलंही हार्दिक स्वागत आहे। तर जाऊया आपण स्वागत आणि सन्मानाकडे। प्रथमतः आपण इंद्रपाल भोईर साहेब वळगावचे नामांकित उद्योगपती, वळचे माजी सरपंच आणि जय श्रीराम डेव्हलपरचे प्रोप्रायटर इंद्रपाल भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान करतील। या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार ओमकार युवा सेवा संस्थेचे अध्यक्ष ग्रामीण धनवान आदरणीय दीना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इंद्रपाल भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान, मायेची शॉल आणि ही भेटवस्तू देत आहोत आपण। तदनंतर गुंदवलीचे शाखा प्रमुख संदीप पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचाही स्वागत आणि सन्मान करतील दीना पाटील साहेब। शिवसेना शाखा प्रमुख गुंदवली संदीप पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा स्वागत आणि सन्मान करत आहेत दीना पाटील साहेब। त्यांना सुद्धा मायेची शॉल आणि ही सप्रेम भेट आपण देत आहोत, सन्मान चिन्ह। तदनंतर गंगामाता गुंदवली संघाचे 40+ संघाचे कर्णधार विनोद म्हात्रे साहेब उपस्थित आहेत। त्यांचाही स्वागत आणि सन्मान करतील दीना पाटील साहेब। तदनंतर मानकोलीचे माजी उपसरपंच दिलीपजी केणी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। दिलीपजी केणी साहेबांचं स्वागत मी विनंती करतोय की दीना पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। मानकोलीचे माजी उपसरपंच दिलीपजी केणी साहेब आपण पुढे या। दीना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मानकोलीचे उपसरपंच दिलीपजी केणी साहेबांचा सन्मान। त्यानंतर दापोडे गावचे समाजसेवक निलेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। निलेशजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे। देवानंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय। दापोडे गावचे समाजसेवक निलेश पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करतील दीना पाटील साहेबांचे बंधू देवानंद पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते साहेबांना मायेची शॉल आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा। धन्यवाद। या ठिकाणी स्वागत आणि सन्मान मान्यवरांचा झाले। जाऊया आपण पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये। टार्गेट सेट झालंय, 66 धावा करायचे आहेत। 66 टू विन। भरपूर मोठ्या संख्येने मान्यवर सातत्याने भेटी देत आहेत। तसं कर्तृत्व आहे, दातृत्व आहे दीना पाटील साहेबांचं, प्रेमळ असं व्यक्तिमत्व आहे। अनेकांबरोबर मैत्रीचे तेवढेच चांगले संबंध आहेत आणि त्याचमुळे दीना पाटील साहेबांच्या कार्याचा गौरव सातत्याने होत आलाय। दापोडे गावचे हे रत्न आणि त्यांच्याच माध्यमातून उद्योग क्षेत्रात त्यांनी भरारी घेतलेली आहे। महेंद्र दादा यांचा वारसा ते पुढे चालवत आहेत।
खास करून जनसेवा हीच ईश्वर सेवा असं ते मानतात। आणि काल देखील आपण पाहिलं ठाणे जिल्ह्याचे माजी लोकप्रिय खासदार उपस्थित झाले होते राजनजी विचारे यांनी शिवसेनेचा जो मूल मंत्र आहे तो देखील इथे सांगितला। समाजकारण 80%, राजकारण फक्त 20%। चला पंच मैदानाचा ताबा घ्या, बॅटर आलेले आहेत। स्वागत है आप सभी का। आप देख रहे हैं डिस्ट्रिक्ट प्लस फॉर्मेट के तहत सेकंड सेमीफाइनल मुकाबला ट्राइडेंट ठाणे। सुरेश राणा ओनर टीम है और उनके सामने प्रवीण 11 कारगर रायगढ़ परवीन पाटिल फैम टीम है। 66 की चुनौती रखी है ग्रैंड फिनाले में पहुंचने के लिए। ये मुकाबला या तो 5 लाख का है या तो 10 लाख का है। जीतने वाली टीम या तो 5 लाख रुपए जीतेंगी या तो 10 लाख रुपए। दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। ऑनफील्ड अंपायर भी मैदान में। स्वागत है आप सभी का। लेट महेंद्र दादा चषक 2025 में ग्रामीण धनवान ओमकार युवा सेवा संस्था के अध्यक्ष, साथ ही साथ समन्वयक शिवसेना पार्टी के, साथ ही साथ दीना इंटरप्राइजेस के ओनर है, उनकी तरफ से आप सभी का हार्दिक स्वागत है। रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर मुंबई फाइनल में पहुंच चुकी है। बैक टू क्रिकेट नाउ। वेलकम ऑल ऑफ यू। आज मंच मान्यवर से भरा हुआ है। मेरे साथ कमेंट्री में आईपीएल की मखमली आवाज सर कुणाल दाते हैं। देखिए कुणाल सर, चला टीम रायगड टीम मीटिंग घ्या आणि लगेचच आता आपण सामना सुरू करूया। टेनिस क्रिकेटचा महासंग्राम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आयोजित स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 आपण 70-70च्या माध्यमातून तर पाहतोच, मात्र या ठिकाणी
7 स्टार या केबलवर 96 क्रमांकावर आपण हे थेट प्रक्षेपण पाहू शकता. त्याच्यानंतर आपण 118 क्रमांकावर NXT डिजिटल नेटवर्कवर आपण सुद्धा 118 क्रमांकावर NXT डिजिटल भिवंडी नेटवर्कवर आपण हे संपूर्ण घर बसल्या ही मॅच पाहू शकता. हे नक्कीच ही स्पर्धा पाहू शकता. केबल अर्थातच कांबेगावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि एकविरा केबल नेटवर्कच्या माध्यमातून या 2 चॅनलवर 96 आणि 118 वर आपण हे चलचित्र पाहू शकता. धन्यवाद. चला, सिच्युएशन आता अंडर कंट्रोल आहे. एक खेळाडू दुखापतग्रस्त आहे मुंबईचा आणि नक्कीच तो लवकर बरा होईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, मॅच आता सुरुवात करायची. इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे बरोबर रायगड टीमच्या फिल्डिंग टीम मध्ये. कोणाला इम्पॅक्ट प्लेअर? संकेत पाटील किरणच्या जागेवर. ओके, डन. किरण पवार की जगह पर इम्पैक्ट संकेत पाटिल है. सिद्दीक बाबे सर 2 मिनिटं थांबवतोय. व्यासपीठावर स्थानापन्न झालेले वळगावचे नामांकित उद्योगपती तसेच वळचे माजी सरपंच आणि जय श्रीराम डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर इंद्रपाल भोईर साहेब यांनी लकी ड्रॉ मधली 100 कुपन घेतलेली आहेत. त्याबद्दल साहेब आपलं मनापासून या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतोय. आणि नक्कीच आपण जे अनाथ आश्रम आहेत त्याच्यासाठी खूप मोलाचं मोठी देणगी म्हणावी लागेल, मोठं काम आपण केलेलं आहे. इंद्रपाल भोईर साहेब वळचे उद्योगपती, माजी सरपंच वळगाव आणि जय श्रीराम डेव्हलपरचे एक प्रोप्रायटर आहेत. साहेब आपलं पुन्हा एकदा ओमकार युवा संस्थेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. खेल की शुरुआत होती हुई किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख का सामना करने जा रहे हैं धीरज भोईर का, ऑल इंडिया आइकॉन. पहली गेंद फुल टॉस, कवर ड्राइव किया है बिलाल ने, वेकेंट एरिया है, गेंद कवर बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन. सुरुवात धडाक्यात. जशी सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये झाली होती, सेकंड बॉलला चौकार आला होता किरण पवारच्या बॅट मधून. इथे तर बिलाल आहे. बिलाल देखील नक्कीच एक मोठा खेळाडू आहे भिवंडीचा आणि त्याच्या बॅट मधून पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरजच्या विरुद्ध आक्रमण, पहिला बॉल चौकार. कमाल के टच में इस सीजन में बिलाल शेख. धीरज भोईर बिलाल शेख के लिए रिवर्स खेला है, गैप में एक और दिलकश शॉट. 4 रन और बिलाल शेख इतने आसानी से धीरज को खेलेंगे, ये इतना बड़ा रिस्क है. सामने ऑल इंडिया आइकॉन है और ये देखिए ऑन ऑर्थोडॉक्स क्रिकेट. बैक टू बैक दूसरा चौका बिलाल शेख के बल्ले से. पूरे महेंद्र दादा चषक में डिस्ट्रिक्ट फॉर्मेट में कमाल की बल्लेबाजी की है बिलाल शेख ने. बॅक टू बॅक 2 चौकार आले. टीमची धाव संख्या 8. धीरज बिलाल को बढ़िया वापसी, अपील और आउट कॉट बिहाइंड, पलटवार. महत्वाची विकेट आहे. सुरुवात धडाक्यात झाली होती परंतु ब्रेक थ्रू पाहिजे होता आणि तो मिळून दिलेला आहे. लगेचच धीरज भोईरने विकेट मिळाली आहे. बिलालची मोठा धक्का बसलाय टीम ट्रायडंट ठाणेला. उद्योगपती सुरेश राणा यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खारघरचे नगरसेवक प्रवीण पाटील साहेब यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. टीम प्रवीण 11 खारघर रायगड, जे स्थायी समितीचे सभापती देखील राहिलेले आहेत पनवेल महानगरपालिकेचे, आणि त्यांचे हे संघ मैदानामध्ये उतरलेत. तुम्ही पाहताय स्वर्गीय महेंद्र दादा चषक टेनिस क्रिकेट ब्लास्ट 70-70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर. 8 धावा झाल्यात, 1 फलंदाज बाद. विकेट मिलने के बाद कोई भी टीम हो, उसका जो मॉरल है वो बढ़ जाता है. हालांकि बिलाल ने लूज शॉट खेला था, आगे रखी भी गेंद थी, ऑन साइड पे खेलना चाहते थे. किस ऑफ द बैट एंड रोज टू विकेट कीपर उस्मान पटेल. नए बैटर 1 डाउन पोजीशन पे ऋतिक पाटिल आए. ग्रामीण फॉर्मेट में 2 अर्धशतक जड़े थे और डिस्ट्रिक्ट क्रिकेट फॉर्मेट में भी कमाल की बल्लेबाजी कर रहे. मैन फ्रॉम वडावली. गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करना जानते ऋतिक, लेकिन धीरज भोईर को ऐसे ही तो ऑल इंडिया आइकॉन नहीं लिया है. वन ऑफ द ग्रेट फास्ट बॉलर धीरज भोईर.
लोधा सिटी एंड से जाते हुए सामना करेंगे ऋतिक पाटिल। धीरज ऑफ स्टंप के बाहर, ज्यादा बाहर गए, वाइड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल। टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत, धावा झाल्यात 9 आणि सुरुवात झाली आहे धडाक्यात, नो डाऊट 66च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। 9 धावा स्कोर बोर्डवर आहेत। ऋतिकने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे। ग्रामीण गटामध्ये बॅक टू बॅक 2 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत। धीरज ऋतिक को दूर से खेलने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। ये है धीरज भोईर। 2 चौके लगने के बाद तीखा पलटवार। टेंटेटिव्ह राहिले फुटवर्क, कारण थोडंसं शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फुटवर्कच नव्हतं आणि बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये दाखल होतोय। चांगलं कमबॅक केलंय धीरज भोईरने, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या टीमचा, नवी मुंबई धारावीचा, आणि चांगली गोलंदाजी करतोय। धीरज ऋतिक को स्ट्रोक को चेक किया, ड्राइव जरूर किया, डीप एक्स्ट्रा कवर में लगभग वाइडिश लॉन्ग ऑफ से खिलाड़ी पहुंचे थे, 1 रन। अक्षय होता डीप मध्ये, स्ट्रोकला चेक करत असताना एक्स्ट्रा कव्हरला वाइडिश लॉंग ऑफच्या मध्ये हा बॉल अडवला, सिंगल तिथे मिळताना दिसते। ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी, आदरणीय दीना पाटील साहेब यांच्या वतीने तुम्ही पाहताय स्वर्गीय महेंद्र दादा चषक, आणि हा सामना कमालीचा रंगतदार होईल हीच अपेक्षा आता प्रेक्षक लावून आलेले आहेत, कारण याच्या अगोदरचा सामना चांगला रंगला सौराष्ट्र आणि मुंबईमध्ये। मुंबई संघ फायनल मध्ये दाखल झालाय, मजा येईल पुढच्याही मॅच मध्ये, नक्की पाहत राहा ही स्पर्धा। सूरज केने को हेलीकॉप्टर ड्राइव पे गैप में गेंद ट्रैवल हो रही है, दूर फासला तय किया है, गजब की फील्डिंग की है, 2 रन अपने टीम के लिए बचाते हुए। चांगला स्टँडर्ड फिल्डिंगचा दर्जा इथे दाखवत असताना लॉंग ऑफ मधून एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत जात असताना अक्षयने बॉलला थांबवलं, 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या। पहिले षटक संपलं, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा। नेट टू नेट फाईट आहे। ज्यावेळेला पहिल्या सत्रामध्ये पहिले षटक संपलं होतं त्यावेळेला एक फलंदाज बाद होता, 11 धावा होत्या, नेल्सन आकडा होता स्क्रीनवर, आणि आता दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेला पहिलं षटक संपलं 1 विकेट तर गेलीये, फक्त 1च धाव पुढे संघ ट्रायडंट ठाणे। याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता हा सामना नक्की रंगतदार होईल। देखिए कुणाल सर, अगर 1-2 विकेटें यहाँ पर रायगढ़ टीम ने ली तो फिर थ्रिलिंग क्लाइमैक्स हो जाएगा। माना कि ठाना टीम के पास बहुत अच्छा बैटिंग ऑर्डर है और गेंदबाजी के लिए इम्पैक्ट प्लेयर संकेत पाटिल को लगाया गया है। देखिए चाल तो शतरंज की अच्छी चली है, इम्पैक्ट के तौर पे इस्तेमाल किया है संकेत पाटिल को, जो तेज ऑफ ब्रेक करने में माहिर है, और कल उन्होंने देर रात कैरम बॉल का भी इस्तेमाल किया था। मैन फ्रॉम मोरबी संकेत पाटिल सामना करेंगे ऋतिक पाटिल। ऋतिक पाटिल ने 1 रन बनाए। 3 खेळाडू मोरबी गावचे स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। जरी एक खेळाडू आपण पाहतोय बाहेर असला तरी देखील एक चांगला स्क्वॉड प्रस्थापित केला होता विशाल जितेकर विजेच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून कॅप्टन कूल म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे। आणि सध्या आपण पाहतोय संकेतच्या हातामध्ये इम्पॅक्ट प्लेयर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल। किरणच्या जागेवर त्याला इम्पॅक्ट म्हणून वापरलंय संकेत पाटिल। ओ क्या शुरुआत वहां पे हुई है, सुरुवात चांगली झाली आहे। पहिलाच बॉल नक्कीच बीट केले फलंदाजाला, पायाचा वेध घेतला, ज्या पद्धतीने हा बॉल टाकला होता पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि स्टंपच्या एकदम जवळ होता, तिथे 2-3 टप्पे घेतले, परंतु बेल्सही पडलेली नाहीये, ब्लिंकही झालेली नाहीये। चांगला बॉल, डॉट बॉल, स्टंपला हा बॉल लागला देखील परंतु बेल पडलेली नाहीये। वाह, कमाल के किस्मत के साथ आए हैं ऋतिक, बढ़िया गेंद। इस गेंद को देखना होगा, बल्लेबाज भी बीट में और विकेट कीपर उस्मान पटेल भी बीट में। क्या ये गेंद ऑफ ब्रेक थी या फिर कैरम थी? लेग ब्रेक होता, पडल्यानंतर बाहेर निघाला। पहिले सांगतोय पाहता ऍक्शन रिप्ले, नाही आतमध्ये आणला हा बॉल। वाह काय बॉल आहे, अप्रतिम गोलंदाजी, दोन्ही बाजूला बॉल वळवतोय। मागचाही बॉल ज्या पद्धतीने त्याने आतमध्ये आणला, हाई बॉल आतमध्ये येतोय, अप्रतिम गोलंदाजी। नक्कीच भूलभुलई आहे हा गोलंदाज सध्या संकेत पाटिल। कमाल के ऑफ ब्रेक गेंदबाज है, तेज ऑफ ब्रेक गेंदबाज है। इस मर्तबा पीछे रखी हुई गेंद थी लेकिन बल्लेबाज सिर्फ ढूंढते रह गए सूरज के ने। एक्झॅक्ट भूलभुलैया म्हणून तर याला म्हटलं जातं, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय। 2 बॉल आतमध्ये आणले, हाई बॉल पडल्यानंतर परत एक वेळा आतमध्ये आला
आणि बरोबर लेग स्टंप आणि मिडल स्टिकच्या वरून मागे चाललाय. याच्यावरून तुम्ही अंदाज लावा. खूपच चांगली ऑफ ब्रेक गोलंदाजी सध्या सुरू आहे संकेत पाटीलची. This is the class bowling. This is the class bowling from impact player Sanket Patil. Sanket Patil इस मर्तबा ऑन साइड में खेलना चाहते थे, बल्ले के जड़ में लगी है, आजादी नहीं दी है, बिल्कुल बल्लेबाजों को घेरे रखा है, उनके बदन को पकड़ के रखा है यहाँ पर संकेत पाटील ने. आता येईल मजा खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने आता दबाव बनवलाय बॅटिंग साइडवर, या ओव्हर मध्ये धावा आलेल्या नाहीयेत. ज्यावेळेला बॅटिंग करत होता संघ मैदानामध्ये रायगड, सेकंड ओव्हर मध्ये 12 धावा आल्या होत्या, 2 ओव्हर मध्ये 23 झाल्या होत्या, परंतु इथे फक्त 14 धावा आहेत. 10 बॉलचा खेळ संपलाय. मॅच ऑन. संकेत पाटिल कमाल की बॉलिंग कर रहे हैं. आगे रखी हुई गेंद, फिर ऑन ड्राइव किया है, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम. थ्रो पहुंचा लेकिन रन के लिए हिरन बन गए बल्लेबाज. 2 रन पूरे. सुमित डोंगरे होता डीप मध्ये, थोडासा फंबल झाला, बॉल हातातून जसा निसटला, दोन्ही फलंदाज भरपूर वेगाने ते धावा करताना दिसलेत. नाही खरं आता अर्थाने जर पाहिलं तर चांगले यंगस्टर आहेत ऋतिक आणि त्याच्या बरोबरीने सूरज केने. भरपूर वेगाने धावतात खेळपट्टीवर आणि 2 धावा त्याने अक्षरशः चोरून काढल्यात या मॅच मध्ये. संकेत पाटिल फुल टॉस गेंद, पिकअप शॉट खेला है, पीछे खिलाड़ी नहीं है, वेकेंट एरिया है, गेंद बैकवर्ड स्क्वायर, एक बाउंड्री पे 4 रन. चांगला पिकअप शॉट. एक चूक झाली, फुल टॉस बॉल पडला आणि त्याच्यावर तुटून पडला फलंदाज ऋतिक पाटील. त्याच्या बॅट मधून हा चौकार येतोय आणि एक मोठी चूक आहे, ही घोड चूक आहे. अशा परिस्थितीमध्ये 4 धावा येत आहेत. सुमितने बॉल जसा सोडला, स्ट्राईक चेंज झाली आणि त्याच्यानंतर एअर स्ट्राईक पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. एक फलंदाज बाद, 20 धावा. यस राजेंद्र पाटील सर. धन्यवाद कुणालजी सर. या ठिकाणी अशोक पाटील कणेरी समाजसेवक यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तदनंतर वळगावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते चेतनजी भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत पुंडाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख कैलासजी शेलार, स्वप्नीलजी शेलार, विलास शेलार, स्वप्नील पाटील पुंडास यांच्याकडनं या आयोजन आणि नियोजनाला विशेष करून दिना पाटील साहेबांना शुभेच्छा आलेल्या आहेत. तदनंतर जुन अंदुरकीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख संजयजी वारगडे यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर अविनाश नांदुरकर माजी उपसरपंच जुन अंदुरकी यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे. अशोकजी पाटील साहेब कणेरी समाजसेवक आणि चेतनजी भोईर समाजसेवक वर्ल्ड, आपलं हार्दिक स्वागत आहे. जाऊया आपण पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद एवं राजेंद्र पाटिल. दोस्तों सचिन तेंदुलकर ने भी उनको कहा था कि आपके बोलने का अंदाज बहुत ज़बरदस्त है, मशहूर और मारूफ है, एंकर है, भिवंडी तालुका की शान है, थाना जिला के सबसे एवन एंकर है और एवन एंकरिंग इस वक्त कर रहे. चला थोडीशी घाई करा, अजून 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि दोन्ही फायनल्स आहेत, बिग फायनल्स. या स्पर्धेच्या आदरणीय दिना पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आज प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे, हे सगळे दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्यांना माहिती आहे सामन्याचं काय महत्व आहे. आज ठाणे विरुद्ध रायगड, त्याच्यानंतर वळ विरुद्ध मानकोली असाही सामना रंगणार आहे ग्रामीण गटाच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर मुंबई या मॅच मधला विजेता संघ त्यांच्या विरुद्ध फायनल खेळणार आहे. त्याच्यामुळे चर्चा राहील नेक्स्ट दोन्ही फायनलची. तत्पूर्वी गोलंदाजीमध्ये बदल होतोय. प्रसन्न पाटील आलाय दुंद्रेगावचा. मरता क्या ना करता, प्रसन्न पाटिल को बुलाया गया है. पहली गेंद हवा में पुल शॉट खेला है और गेंद निकल गई है, एफर्टलेस शॉट, 6 रन. केवल बल्ला फेंका था. सूरज केने बरोबर शॉर्ट बॉल लवकर ओळखला. सुरुवातच थोडीशी खराब राहिली आहे प्रसन्नाची. फिंगर रोल केले होते, लेग ब्रेकचा प्रयत्न होता आणि शॉर्ट बॉलवर तुटून पडला फलंदाज सूरज. हा सूरज रात्री चमकतो या फटक्यामध्ये त्याने सांगितलं आणि बॉलला फेकलं. स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्राईट विंग चा बॅनर आहे, बरोबर त्याच्या मागे हा षटकार ठोकलाय. 6 धावा मिळतील. हालांकि अधिक शॉट गेंद नहीं थी, उस शॉट को बनाया है. एक लम्हे ऐसा शॉट बहुत कम देखने को मिलता है जब बल्लेबाज ऑफ हिज हिप्स पुल करे. बिल्कुल कमर की ऊंचाई के पास गेंद थी और ऑफ हिज हिप्स पुल किया था. 6 रन. इस सिक्सर ने पड़ला मजबूत कर दिया अब ट्राइडन ठाणे का. ठाणे ने अपने लीग मैच में सिर्फ 1 मुकाबला
सौराष्ट्र से हारा था। अच्छी वापसी, बढ़िया ड्राइव हाफ वॉली पे लेके वी की शक्ल में मिसफील्ड हुआ है, यहाँ मौका है लेकिन 2 रन पूरे। छोट्या छोट्या चुका, घोड चुका निर्माण होत आहेत. ज्या पद्धतीमध्ये मगाशी सुमितने 2 धावा खर्च केल्या, इथे अक्षयने थोडंसं कॅज्युअली घेतलंय. तुम्हाला वेगाने बॉलवर जावं लागेल. ठीक आहे, षटकार लागला, परंतु तुमची बॉडी लँग्वेज ती ढासाळता कामा नये या मॅच मध्ये, कारण ही 2 जिल्ह्यांची लढाई आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर तुम्हाला सर्वोत्तम द्यावं लागेल. एकच संघ जिंकेल, कारण हा सामना तेवढाच महत्वाचा आहे. प्रसन्न पाटिल चॉप करने की कोशिश, बल्ले के फेस को खोला, गेंद को खेल दिया गली की तरफ से चॉप स्टाइल में 4 रन. गोलंदाजांच्या माइंडची आता खेळताना दिसतोय. आणि जसा बॉल फुलर लेनचा होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न, चॉप केला, कापला त्याला गली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या गॅप मधून दिशा देत असताना सोयीतून धागा काढावा, 2 फिल्डरच्या मधून बॉल काढावा. अगदी तोच अंदाज इथे पाहायला मिळाला. अगदी सुलभ सरळ चौकार. 4 धावा मिळतील थर्डमॅनला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 32. आपने सही कहा, छोटी छोटी गलतियां, देखिए छोटे सुराकी जहाज को डुबा देते हैं. प्रसन्न पाटिल 9,500 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा साहसाचा महासंग्राम येतोय 18 ते 2 मार्च पर्यंत. प्रसन्न पाटिल इस मर्तबा बैकफुट पे चले गए हैं, खींच के मारा है, पुल भी है, पावरफुल भी है और मैजिकल स्ट्रोक है. गेंद सीधी यशपाल माली मॅजिक बॉक्स में 6 रन. हो, लिजेंड खेळाडू आहेत यशपाल माळी आणि बरोबर त्यांचा जो मॅजिक बॉक्स बनवलाय या क्रीडा नगरीमध्ये, नक्कीच त्यांचा तो सन्मान आहे. आणि तिथे हा षटकार मारलाय. चांगलं टायमिंग, भव्य फटका, भव्य षटकार आणि सातत्याने शॉर्ट बॉलचा वापर केलाय या ओव्हरच्या दरम्यान प्रसन्नाने. आणि हात खोलण्याची संधी मिळाली आहे ठाणेकरांना. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं सूरज केने, मैन फ्रॉम भावाले. प्रसन्न पाटिल सूरज केने के लिए इस मर्तबा इनसाइड आउट खेलने की कोशिश, कोई गलती नहीं. शॉर्ट कवर्स में बल्ले की टो से गेंद लगी और सूरज केने आउट. उशीर झाला या विकेटला. ही सुरुवातीला पाहिजे होती विकेट आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की सामना खुला करण्याचा प्रयत्न ठाणे टीम करताना दिसते. ट्रायडंट ठाणे नक्कीच सध्या वरचढ आहे संघ, परंतु विकेट आल्यात. विकेटचा दबाव बनवू शकतो कुठलाही संघ, दबावामध्ये नक्कीच थोडासा पडतो. परंतु इथे आपण पाहिलं तर उभारी घेत असताना पाहायला मिळेल का हा रायगडचा संघ? हा एक प्रश्न आहे, कारण दुसऱ्या बाजूला आक्रमण सुरू झालेलं आहे आणि 48 ग्रामीण संघ स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये खेळले जाणार आहेत. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी या 48 ग्रामीण टीम कडून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये फक्त ₹1 एंट्री घेण्यात आलेली आहे. ₹1 प्रवेश फी मध्ये 48 ग्रामीण टीम तिथे खेळवण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर बदलापूर, भिवंडी, रायगड 12 टीम तिथे खेळताना दिसतील. 40+ बारा संघ खेळण्यासाठी सज्ज होतील. आणि त्याच्यानंतर 25 पासून 28 फेब्रुवारी पर्यंत शहरी गटाला सुरुवात होईल आणि त्या लीग मॅचेस होणार आहेत. आणि ज्यावेळेला शहरी गटाला सुरुवात होईल 16 टीम लीग मॅचेस मध्ये खेळताना दिसतील. त्यावेळेला डे अँड नाईट फॉर्मॅट स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पहिल्यांदा रंगेल. आणि उद्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा संध्याकाळी 6 वाजता ड्रॉ आहे. 70-70 स्पोर्ट्स वर हा ड्रॉ पाहायला विसरू नका. आपने सही कहा, बड़ी देर की मेहरबान आते थे, विकेट लेट आया. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दीना पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमी आहे. यांचं संपूर्ण कार्य या ओव्हर नंतर आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. प्रसन्न पाटिल इस मर्तबा बैकफुट पे गए, कट किया है, गेंद जा रही है गली और बैकवर्ड पॉइंट के बीच में से 4 रन. एवन पवन ने आते ही चौके से खाता खोला. 3 ओव्हरचा खेळ आता इथे संपतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 42. आणि आता या मॅच मध्ये 66च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी फक्त 24. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दीना पाटील साहेब आपल्या समोर आपल्या स्क्रीनवर आहेत. जे प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत, 9,500-10,000 प्रेक्षक आपल्याबरोबर जोडलेले आहेत. 2008 मध्ये याच माणसाने ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीची स्थापना केली होती. मी मगाशी देखील उल्लेख केला होता. शिर्डी पदयात्रा, पालखी असेल, वारकरी संप्रदायाची सेवा असेल, वयोवृद्धांची सेवा असेल, असे अनेक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत संपन्न करण्यात आलेले आहेत. रक्तदान शिबिराचं आयोजन, आरोग्य शिबिराचं आयोजन ते दरवर्षी करतच असतात. कोरोना कालखंडामध्ये
SKT ग्रुप, अक्षय कारभारी कल्याण आणि अमित कारभारी कल्याण आणि संपूर्ण ग्रुपचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मान्यवरांचं आगमन होत आहे. सहर्ष स्वागत आहे. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, शॉट कव्हरला एका हाताने बॉल थांबवलाय. धीरज आलाय, कमबॅक करावं लागेल, अन्यथा पारडं जड आहे या मॅच मध्ये. ट्रायडंट ठाणे, उद्योगपती सुरेश राणा साहेबांचा हा संघ आहे जो मैदानामध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला प्रवीण पाटील जे खारघरचे नगरसेवक आहेत, स्थायी समितीचे सभापती पनवेल महानगरपालिका, त्यांचा संघ आपल्या समोर खेळत असताना दोन जिल्ह्यांचे मैत्रीपूर्ण संबंध क्रिकेटच्या माध्यमातून. सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आलेले सर्वच मान्यवर. दीना पाटील साहेब यांचा हा शो ग्रँड इव्हेंट स्वर्गीय महेंद्र दादा चषक. उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, सरळ बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. एक्सप्रेस बॉल, डॉट बॉल. बहुत कम देखने को मिलता है कि पवन के ने इस तरह के शॉट खेले. हालांकि धीरज भुईर को लगाया गया है. अब रायगढ़ टीम के पास एक ही चारा रह गया है, गुच्छों में विकेटें लेना होंगी, ये गुच्छों में डॉट बॉल करना होगा. चौथं षटक, धावा झालेल्या 43, 43. पुढचा बॉल धीरजचा, परत एक वेळा समोर मारलाय फटका. डीप मध्ये फिल्डर येण्याच्या अगोदर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आणि हा येतोय खणखणीत चौकार. बुलेट शॉट, इतना तेज शॉट था कि लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के खिलाड़ी पहुंचे भी नहीं. एवन पवन बहुत ताकत रखते हैं. ये देखिए डाउन द ग्राउंड खेला, तीर की मानिंद, कपल ऑफ बाउंसेस क्रॉस द बाउंड्री फॉर 4. डिलाइटफुल स्ट्रोक. चांगली बॅटिंग, तो सुरुवात मिळाली, तेवढा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दीना पाटील सर आपल्या स्क्रीनवर आहेत. ऑन साइडला धमाका, हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. एवन पवनच्या बॅट मधून एवन सिक्सर. कमाल का भिंगड़ी शॉट था. बॉटम एंड का क्या इस्तेमाल किया ये देखते हैं रिप्ले में. ये देखिए स्वंग किया ऑन साइड में, गेंद हवा के साथ साथ कटा के संग संग भिंगड़ी स्ट्रोक. 6 रन. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, यावेळेला स्लिप मध्ये बॉल अडवला जाईल. ओमकार कडून वाईड बॉलचा इशारा अंपायर कडून आलाय. 12 धावा करायचे आता या मॅच मध्ये. सामना थोडासा एकतर्फा आता झुकत चाललाय. टीम ट्रायडंट ठाणेच्या दिशेने वर्चस्व. सुप्रीमो ट्रॉफी देखील येते. आमदार आदरणीय संजय पोतनी साहेब आणि ऍडव्होकेट अनिलजी परब साहेब यांच्या वतीने मोठी स्पर्धा, मुंबईची मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि क्रिकेट जगतातली सर्वोत्तम स्पर्धा म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. फलंदाज इथे बाद होईल आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे फुलटॉस बीमर साठी. बिल्कुल जाते जाते पवन को याद आया कि 2 रिव्यू हैं तो क्यों ना लिया जाए. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालेले असे अक्षय भारत शेठ कारभारी साहेब, कल्याण उंबर्डे मधील, आणि त्यांनी नक्कीच बॉडी बिल्डर क्षेत्रामध्ये भारत किताब पटकावलेला आहे. त्यांचं आपलं ते हार्दिक स्वागत आहे. एक रिव्ह्यू गमावलेला आहे आता बॅटिंग साइडने. एकच रिव्ह्यू त्यांच्याकडे आहे. टीमची धावसंख्या फलंदाज बाद झाल्यानंतर आतापर्यंत 54 धावा, 12 धावा अजूनही करायच्या आहेत. हे चौथं षटक सुरू आहे. 19 बॉल आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला. धीरज, चला नवीन बॅटर लगेच पाठवायचंय मैदानामध्ये. अय्यूब कासार वडवलीचा खेळाडू आहे. फर्स्ट टाइम उतरलाय मैदानात असं वाटतंय मला. यस, बॅटिंग साठी फर्स्ट टाइम उतरलाय. टीम ठाणेकडून 16 बाईक त्यांनी जिंकल्यात त्याच्या आयुष्यात. एक मोठा खेळाडू आहे. युवक काँग्रेस चषकाचं आयोजन झालं होतं खारघर मध्ये, तिथे देखील त्याने ती बाईक जिंकली. 16वी. 15 बाईक याच्या अगोदर त्याने जिंकलेल्या होत्या. एक मातबर खेळाडू अय्यूब. ज्यावेळेला आपण या खेळाडूंच्या मिळकतीबाबत चर्चा करतो त्यावेळेला सर्वात महत्वाची गोष्ट असते की आपण यांची प्रशंसा केली नाही तर कोण करणार. शेवटी दखल मग जग घेतं या सर्वच खेळाडूंची.
ड्राईव्ह इथे करत असताना स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता, तिथे सिंगल मिळते. ओव्हरची होईल आता इथे समाप्ती आणि अजूनही 11 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. टीम ट्रायडंट ठाणेला धावा झालेल्या आहेत 55-66चं लक्ष्य. 18 बॉल 11 धावा. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी, समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, दीना पाटील यांचा हा शो आहे आणि सध्या तुम्ही त्यांना स्क्रीनवर पाहताय. मी मगाशी देखील त्यांच्या कार्याचा उल्लेख मगाशी करत होतो आणि कोरोनाच्या काळखंडामध्ये आपत्कालीन सेवा व अन्नदान व जीवनावश्यक वस्तू यांची पूर्तता करण्यासाठी ते नेहमीच समोर आलेले आहेत. 2008 पासून त्यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धा संपन्न होत आलेल्या आहेत आणि त्या निरंतर सुरू आहेत. मागच्या हंगामामध्ये तुम्हाला आठवत असेल फ्री एंट्री स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आल्या होत्या. 12 बाईक त्यांच्या माध्यमातून देण्यात आले होते आणि 9 रेफ्रिजरेटर आणि त्यामध्ये गणवेश देखील फ्री होता. असं हे व्यक्तिमत्व आहे. 2013 मध्ये ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ठाणे जिल्हा अजिंक्यपद चाचणी स्पर्धा 450 संघ त्यावेळेला सहभागी झाले होते. कबड्डीचा महासंग्राम ज्यावेळेला ते घेऊन आले होते. 2018 मध्ये ज्यावेळेला त्यांचा वाढदिवस साजरा केला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये त्यांनी अनेक अनाथाश्रमाच्या मुलांना नाटकं त्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दाखवली होती आणि दरवर्षी त्यांचा वाढदिवस ते समाज उपयोगी काम करून साजरा करत असतात. प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये अन्नदान सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते. हे असं व्यक्तिमत्व आहे दीना पाटील साहेब. भिवंडी तालुक्यातील पोलीस चौक्यांमध्ये, कारण सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, पोलीस दलाचं ब्रीदवाक्य ते देखील नेहमीच कार्यरत असतात. त्यांना देखील उपयुक्त भेटवस्तू दीना पाटील साहेब यांच्या वतीने देण्यात येत असतात. सिंगल इथे मिळताना दिसते आणि प्रत्येक वर्षी धार्मिक कार्यांमध्ये देखील दान यांच्या माध्यमातून दिलं जातं. गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी वया वाटप अनेक कार्यक्रम ते दरवर्षी राबवत असतात. धर्मवीर चौक येथे दहीहंडी उत्सव देखील त्यांच्या वतीने साजरा केला जात असतो आणि गोविंदा पथकांना गावातील ते गणवेश वाटप करत असतात. क्रिकेटचा प्रचंड वेळ त्यांना आहे. क्रिकेट ही स्पर्धा त्यांना आवडते. कबड्डीवर त्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि त्याचमुळे असे महासंग्राम दरवर्षी दीना पाटील साहेब आपल्या समोर घेऊन येतात. परंतु नेहमीच या सगळ्या गोष्टी करत असताना स्वर्गीय महेंद्र दादा यांच्या आठवणींना उजाळा ते देत असतात. आपण पाहिलंय त्याच्या अनेक आठवणींना उजाळा आदरणीय दीना पाटील यांनी नेहमीच दिलेला आहे. जे कार्य महेंद्र दादा यांचं अपूर्ण राहिलंय ते पुढे घेऊन जाण्याचं काम ते सातत्याने करत आलेले आहेत. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. परत एक वेळा इथे सिंगल मिळताना दिसेल. या ओव्हरमध्ये 4 बॉलवर 4 सिंगल आले. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 59, 59 धावा. आणि त्यांच्याच बरोबर सौरभ पाटील देखील उपस्थित आहेत. बंधू आहेत. बंधू प्रेम सगळ्यात महत्वाचं असतं. आपल्या भावावर असलेलं प्रेम. कमेंट्री बॉक्स में केतन पाटिल आए हैं, आपका हार्दिक स्वागत. अयूब शेख को बोल्ड कर दिया वहां पर. क्लीन बोल्ड फलंदाज पात. आणि ज्या वेळेला स्टंपला बॉल लागला तुम्ही नक्कीच एक साऊंड ऐकला असेल. स्टंप मध्ये देखील एक माइक सेट करण्यात आलेला आहे. जसा स्टंप खाली पडला तर लाकडाचा आवाज हा नक्कीच बॅटरला आवडत नाही, परंतु गोलंदाजांना आणि प्रेक्षकांना आवडतो, ज्यांना गोलंदाजी आवडते. फलंदाज बाद होईल. या मॅच मध्ये 66 धावा करायच्या होत्या. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 59. 7 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 7 बॉल शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 7 रन. सात धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. अजूनही मॅच मध्ये परत एक वेळा शिरकाव होऊ शकतो का हाही प्रश्न आहे. इम्पॅक्ट प्लेयर आलाय असं वाटतंय. दिनू कांबळे. येस, ठीक आहे, ते फक्त नाव तुमच्याकडे घेऊन ठेवा. दिनू कांबळे हा इम्पॅक्ट प्लेयर आलाय फलंदाजीसाठी. आय थिंक कौशलच्या जागेवर. येस, थँक्यू. कौशलच्या जागेवर हा खेळाडू येईल. धावा झालेल्या आहेत 59. अजूनही धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी 7. भावांचं प्रेम, बंधू प्रेम याच्याविषयी मी चर्चा करत होतो. सौरभ पाटील देखील तिथे उपस्थित होते दीना पाटील यांच्या बरोबरीने. आणि हे प्रेम असंच, हा जो बंध आहे, हा बॉन्डिंग आहे, हे असंच अबाधित राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना या स्पर्धेच्या माध्यमातून. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. स्ट्रोकला चेक केलं. डीप मध्ये फिल्डर येतोय. सिंगल तिथे मिळताना दिसेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या 60 आणि धावा करायच्या 6.
बॉल शिल्लक आहेत आता तुमच्याकडे अजूनही 12. हे बा आपल्या स्क्रीनवर हे दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळतात. केतन पाटील देखील तिथे आहेत, सौरभ पाटील तिथे आहेत, दीना पाटील तिथे उपस्थित आहेत, देवानंद पाटील देखील तिथे उपस्थित आहेत. उमाकांत पाटील यांचे देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. दीना पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून उपाध्यक्ष म्हणून ते देखील दरवर्षी खूप चांगलं काम करत असतात आणि म्हणूनच आपण उल्लेख करत असतो दीना पाटील यांचा. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 अनाथ आश्रमांना त्यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाचा धनादेश देण्यात आलेला आहे. ती मदत त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सुरुवातच त्यांनी शेतकरी कुटुंबातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाची हमी आणि ती जबाबदारी उचलली. अपील करत असताना डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये पलटवार होईल का? पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळलाय, बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आकाशात ढगात आणि हा षटकार तारा मंडल में भेज दिया वहां पर गेंदबाज को. आणि या षटकाराच्या मदतीने थेट फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे ट्रायडंट ठाणे या टीमने. अभिनंदन उद्योगपती सुरेश हिराणा, अभिनंदन कॅप्टन विवेक शेलार आणि संपूर्ण टीम. आता तो संघ फायनल खेळण्यासाठी तयार आहे आणि मुंबईच्या विरुद्ध ठाणे असा अंतिम सामना होईल. त्याचबरोबर ग्रामीण गटामध्ये देखील तुम्हाला अंतिम सामना पाहायला मिळेल. मानकोली विरुद्ध शेलू माता भरत स्पोर्ट्स वळच्या दरम्यान. प्रवीण 11 खारगरने 65 धावा केल्या, ओमकारने 19 धावा केल्या 10 बॉल मध्ये. दुसऱ्या डावामध्ये धावा चेस करण्यामध्ये यशस्वी राहिलाय संघ. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ओमकार तारमाळे याला. 2 ओव्हर मध्ये 15 धावा आणि 3 विकेट त्याने घेतल्यात. आणि पराभूत टीम मधून परफॉर्मर ऑफ द मॅच ओमकार पाटील. 10 बॉल मध्ये 19 धावा ओमकार पाटीलने केल्या, तो ठरलाय बेस्ट परफॉर्मर ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर ओमकार तारमाळे ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. संदीप पाटील आपले सहर्ष स्वागत. खास करून गुंदवलीवरून इथे उपस्थित झालेले आहेत आणि ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये त्यांचा संघ देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. पलक इंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आहेत, मालक आहेत आणि त्यांच्याच मुलीच्या नावाने पलकच्या नावाने त्यांचा संघ नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आता जाऊया परत एक वेळा राजेंद्र पाटील सर यांच्याकडे आमच्या मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद कुणालजी दाते सर. या ठिकाणी कल्याण तालुक्यातील ओमकार युवा सेवा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दीना पाटील साहेबांच्या शुभ